राजेंद्र गावी त्याच्या गावी आम्ही हे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय करंजी बुद्रुक त्यांचं नंदुरबार या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की या ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेलं कब्रस्तान भोमतीपाडा या पाड्यावरती राजेंद्र गावित यांच्या आईचं कब्रस्तान तयार केलेलं आहे। तिथे त्याची जी कबर विधी जी झाली 1 तारखेला, या 1 तारखेला आम्हाला येता आलं नाही, परंतु ह्याच गावातील अनेक फोन आले की बाबा तुम्ही ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधात जो आवाज उठवलेला आहे ते तुमचं प्रत्यक्ष ती ख्रिश्चन मिशनरी जी वाढते हे राजेंद्र गावितमुळे वाढते। आणि हे पाहण्यासाठी आज आम्ही ह्या गावामध्ये आलो। या करंजी बुद्रुक या गावातील तो एक पाडा आहे भोमतीपाडा, तिकडे कब्रस्तान आहे, त्याचे व्हिडिओ मगाशी मी बनवलेले आहे। तर हे जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत अंदर असलेले हे जे सर्व एरिया आहे ही पेसा आहे आणि हे ह्यांना सुद्धा ते बंद करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत की ख्रिश्चन मिशनरीज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले बंद करणार। पालघर जिल्हा आम्ही सुरुवात केलेली आहे, नंदुरबारमध्ये सुद्धा यांच्या आम्ही ह्या मिशनरी चालू देणार नाहीत। आणि राजेंद्र गावित हा ख्रिश्चन मिशनरीजचा खरा प्रचारक आहे हे आज सिद्ध झालेलं आहे, प्रचार आणि प्रसारक आहे। तर आज आम्ही ग्रामपंचायतला भेट देऊन हे असं घडू नये याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। आज जे पालघर जिल्ह्यामध्ये जे ख्रिस्ती धर्माचं जे हे झालेलं आहे, वर्चस्व वाढलेलं आहे, त्यामुळे पालघर जिल्ह्याचा जो पेसा क्षेत्र आहे तो धोक्यात आलेला आहे। याला कारणीभूत असलेले आदिवासी माणूस धोक्यात त्याला कारणीभूत असलेले राजेंद्र गावित हे विद्यमान आमदार असून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा आज आपण बघतोय आपण जे करंजी बुद्रुक नवापूर जिल्हा नंदुरबार जिथे आज आम्ही उभे आहोत तिथे सुद्धा त्यांनी तेच केले। त्यांनी इथला संपूर्ण पेसा जो आहे क्षेत्र त्यांनी धोक्यात आणून टाकलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण इथला समाज यांनी ख्रिस्ती करायच्या मार्गावर नेला आहे। आणि त्याचं जे मूळ गाव आहे उमज, ह्या गावात सुद्धा आता व्हिजिट देणार आम्ही आणि तेथील लोकांची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत। लवकरच भेटूया त्यांच्या पुढच्या गावामध्ये उमजमध्ये। जोहार।